तर लागतच बाई सोबत. आवर किती वेळ झाली मका तोड राहिली. ती बघा 2-2 ढिगारा मक्का तोडली आणि किती खाली. दमले. 2 ढिगाऱ्यात दमली. मग अजून गिन्नी तोडायची. काय करे एवढ्यात मी अख्खी मका तोडून टाकलीस. स्पायडरमॅन आहेत तुम्ही आहे की नाही. मग लय छान आहे. स्वतःला स्पायडरमॅनच समजतात. अशी बसून मका तोडली तुला येर बळ व्हायची नाही. बरोबर तोडत होते आहो एवढ्या वेळची. मग काय आलं. हा मग काय आलं. मग पुढं काय झालं दमले 2 पायावर बसून. अशी मका तोड कसं व्हायचं भाऊ. मस्त गाणे लावले होते ऐकायला. म्हणलं गाणे ऐकता ऐकता जरा जोश येईल मक्का तोडायला. मग केले पण. आणि तुम्हाला एक फोन केला किती वेळ झाला फोन केलेला आहे आताशी आले तर. तिकडे पाणी फोडत मग किती फट्या भरल्या. अशी अर्धी जर कोण जोड राहिली कोण नाही जोडी मागची. अहो ती कवळी आहे कवळ्या मक्काने ढेंडाळत येत. आणि ही एकच पटी आहे कवळी कायची. एकच आहे पण ती जरा बारीक आहे थोडी मोठी आहे. काय असताय तोंडाची आग व्हायला लागली ग बाई. सनस्क्रीन लावून सुद्धा तोंडात अशी फेस मध्ये घुसून चालली तरी सुद्धा आगागच हो राहिली तोंडाची. काय करावा काय डोकं झालं ना पिढूजी बाप्पा. गावरंगाचं शेण लाव. गावरान गायचं गोमूत्र लाव का. लाव ना. आवर चल थोडं बाटा बाटा. ते बघा कशा माझ्या आयावर उडून राहिल्यात तिकडून. आवर ना मग एवढं लागतं का. खायला लागतंय परत डुगीला खायला बनवायचंय. किती काम आहेत माझ्या माग. हे बघा अशी मक्का तोडायची. डिंगडे डिंगडे डिंगडे. मग अशी इथं मांडायची. मग परत 1 2 3 4 5. खालून काप काय ती काय परत फुटणार आहे काय. मग गे बसा. मग कुठं परत फुटते का. मग नाही फुटत. एकदाच कापत असते ती परत नसते फुटत. वाया जाते जेवढी वरून काप खालून कापणार. आहे का नाही काय माहिती. गिन्नी फुटत असते परत मक्का नाही फुटत. आणि उद्या सकाळच्याला बी लागणार आहे माहितीये का. त्यामुळे जास्त तोडून राहिली. गिन्नी पण तोडावं लागेल. गिन्नी तुम्हाला थोडा लावणार आहे. मी लय दमते गिन्नी. आता मी पण तुम्हीच घेऊ लागल. डोकं दुखायला लागलं मला. पुरीची काळजी लागली होती. तिकडे गेल्यावर अजून तिला खायला बनवायचंय. तिला खायला चारायचंय. दुपारी तिने केवढंच एवढी मका मी 5 मिनिटात तोडली असती. 5 मिनिटात तोडा ना मग. देऊ का देऊ. बरं दाखवा तोडून. नाही मला येते. तुम्हाला इथे द्या तोडून. असं 2 पायावर आले. त्याला भुर्री आहे सगळी अंगाला खाजीन माझ्या आहे ना. लय गरमत मग पोरीला त्याची भुरी लागेल माझ्या अंगाला. तिला मोकार त्रास. आता जरा बरं तुम्ही तोडून दाखवा. नाही तर न्या तुम्ही. मी तोडीते. दाखवा बघा किती मोकार. एवढी ना तोड्या. हा पिल्लूच्या पप्पाला लावलं मी कामाला. रे आ रे बघा कसे तोड राहिले. शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्याचा पुत्र आहे ना. शाबास. लय भारी वारा लागलं राव मला. रपारप काय बोला ना आता. लय काम चाललंय भारी. पिलू रडती काय आणि ती झोपलेली होती बाई. मग का पराशी गळाली ती कोंबड्या आगल्यामध्ये. डुगी रडती का आवाज येतोय का. ही आमच्या घरासमोरची मक्का आहे. हे बघा वातावरण लय दाट मक्का लावलेली आहे आम्ही. एकदम दाट हा ना. लय दाट आलेली. लय पेरलेली मक्का एकदम दाट दाट पेरलोय. तर आज आमची नवरा बायकोची जोडी आलेली आहे मक्का तोडायला. रोज तर आम्ही येत नाही. आज आम्ही आलेलोय मक्का तोडायला. घरी चाललंय कुरड्यांचं काम. तर आम्ही म्हणलं चला तर आपण गुराढोरांचं करावा. मी अजून पाणी पण पाजलं पण त्या काही पाणी प्यायलं नाही. आय थिंक त्यांना पाणी पाजलेलं असेल ऑलरेडी त्यामुळे त्या काही पाणी नाही प्यायल्या.
मग डुगी खेळते आता तिच्या दाजी सोबत. वर मी म्हणलं चला आपण आपलं काम करून येऊया. आळूच ना जरा मला लागल ना पिल्लूचे पप्पा. असं काय करता हो तुम्ही? लागेल की मला मारता का तुमच्या नाजूक बायकोला? तर हा राहिला मजाकचा विषय नवऱ्याचा. नवऱ्यासोबत नाही तर कोणासोबत मजाक करायची? पिलूश पप्पा आज काय सगळंच तोडून न्यायची काय घरी? उद्या सकाळच्याला आत्ताच्याला सकाळच्याला पण लागेल ना. तर राम राम मंडळी, कसेच सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. मी पण आहे मजेत. माझं आता दुखतंय डोकं, त्यामुळे मी आता हुकणार आहे. होक चला हे बघा पहिलवान दाखवते तुम्हाला. माझा रांगडा पहिलवान, शेतकरी पुत्र, शेतकरी पुत्र, शेतकरी नवरा हवा ग बाय. मला शेतकरी नवरा हवा ग बाय, शेतकरी नवरा हवा ग बाय. फुल हरभऱ्याच्या झाडाला सोडून दिलाय आम्ही आता नवऱ्याला. नवरा लगेच तडाच मक्का घेतली निघले वाटा वाटाने. हे बघा कसे चाललेत. मी पण येते, तुम्ही निघा. चला तर मी आता तवर हे जाते मका घेऊन. आता मी जाते तवर गिन्नी मध्ये. बर अजून काय म्हणायचंय? गॅसच्या टाकीचं तर काय बाई, ते तर वेगळीच तरा झाली सगळी. मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये की मी कशी चुलीवर स्वयंपाक करते. तर काय करणार आहे आता, मजबुरीने भाग पडले. आणि तुम्हाला माहितीये का आता माझा गॅस पण पूर्णपणे संपत आलाय. असं काजळ सोडतय नाही का, भांडे काळे पडू राहिलेत म्हणजे गॅस संपत आला याचा संकेत असतो तो. तर आता काय करावा, मला तर लय टेन्शन आलंय. बारक्या लेकरांना 5-5 मिनिटात, अर्धा 1-1 तासाला दिवसभर 2 ते 4 वेळा खाऊ बनवून द्यावा लागतो गॅसवर. आणि मग आता खाऊ बनवून द्यायचं म्हणल्यावर तर गॅस पाहिजेच पाहिजे. मग तेच म्हणलं की गॅस संपल्यावर काय करायचं त्याच टेन्शन आलंय मला. तर बघू पिलूश पप्पा काय करतात काय नाही, लय टेन्शन आलंय बाई मला. तर आताच तोडली मी एवढी मोठी मक्का, अजून मला तोडायची गिन्नी, त्यानंतर पिल्लूला खाऊ बनवून द्यायचा आहे. किती काम आहेत ग बाई. स्त्रियाच्या जातीला कामच काम असतात. स्त्रियाच्या जातीने आराम कधी करायचा? कधी आहे का नाही आम्हाला आराम? हा, नुसता वुमन्स डे येत असतो तर नावाला येतो बस. खरंच किती काम असतात स्त्रियांना. ज्या टायमाला स्त्री काम करत नसते त्या टायमाला तिला घरात कोणीही किंमत देत नाही. कामापुरता मामा सारे जग आहे रिकामा. तर हे फॅक्ट आहे, सगळे कामापुरता असतात. जवळ तुम्ही काम करता त्यावरच तुम्हाला घरात किंमत असते. हे बघा आले पिलूश पप्पा. काय ओ पिलू रडते काय? आलेत ते आले तिकडूनच वरडत आले. चला आली का नाही गे? उचल दोऱ्यात, उचल दोऱ्यात. उचलते उचल दोऱ्यात. तर गाईज हे बघा, ही चालली मी आता मका घेऊन. बघा अशी उचलायची. मी काय अशी डोक्यावर घेत नाही. अशी चल अजून गिन्नी तोडायचं आपल्याला हे करायचं ना. नाही तिला आवाज नको देऊ तू, नाही रडन ती मग. बाजा लेडले मग ना टाक त्यांना. चला पडणार होते ना माझा डान्स बघता बघता. काय ना असती तो गौतम पाटील पिका पावडं. इतनी खुशी बारीक. आवर पटापट चल. तो तोडू का? गिंडी बिले दाट आली बाई. ही तोड नाही
एवढीशी हा ही मोठी तोड. लय भोकी हा तोडा आली कोण चालते तोडते. भीती वाटते आहो. हे बघा मला आवडतं. लाव ताकद लाव ताकद. खायच्या हातातले डेंजर लागले होते काय कट घेतलं होतं हातात डायरेक्ट. खालून आले खालून. काय म्हणले? खालून आणायचं खालून. खालून? अयो खाली बघ ना घुसा पायात. सिंगल सिंगल तोडायचं कोमल. खाली मातीत कुठं आणती? इथं दगड आहे इथं. जा बाई तिकडे. सोडा तुम्ही. तिकडे कुठे बसते चोर डिंगाण मागून एखादा बंबुरा. काय म्हणते? तोडा. लय पटकन तोडलं. आता कसे तोडतात पिलूच पप्पा. हा दम लागला बाई. तुटतच नव्हतं. लावा ताकद लावा ताकद. तर ताकद लावायची गरज नसते. टेक्नॉलॉजी पाहिजे टेक्नॉलॉजी. तर रेवा काय करते काय माहित. माझा आवाज ऐकला ना जागी व्हायची. आमच्या घरासमोरच गिन्नी आहे. काय बोला ना तुम्ही. होय हो लय सायलेंटली काम करताय. शॉपिंग करताना काही बोलत नाही. काय कस ते. तर किती भारी बघा. जनावरांना मोठं करायचं म्हणलं की त्यांना खत चारा पाणी. हे बघा बेरे पपाई तो देखो बघा कशा पिकल्यात भारी. किती मोठ्या झाल्यात पपाया. कोणाकोणाला आवडतात गावरान पपाई कमेंट करून सांगा बरे मला. खूप गोड आहेत आमच्या झाडांच्या पपाया. आद्वैत रडायला लागला वाटतंय पिलूस पप्पा. तर कोण कोण माझा व्हिडिओ बघतो त्यांनी कमेंट करून सांगा. कोणाकोणाच्या घरी गाया म्हशी आहेत. कोण कोण गिन्नी तोडतं. कोणाकोणाला शिनकूर करावा लागतो. जर शिनकूर नाही केला तर शिव्या खावा लागतात. कमेंट करून सांगा बरं मला. चल बाई लय काम आहेत अजून. अजून धुणं काढायचंय. मला धुणं पडलंय तसं. चला तर मग धुणं काढू तोपर्यंत. तर धुणं काढू का? अयो आता मी नेणार आहे का? म्हणजे बदला का लगेच? बदला लगेच फिटामफाट. मला म्हणतात ते आता तू मी तोडली आता तू घेऊन जा. मगाशी मी तोडली होती त्यांनी घेऊन गेले होते. त्यामुळे मला म्हणतात मका नेली होती मका तोडली होती आणि आता म्हणतात मला मका घेऊन जा. जाऊ का? हा बजरंग बली की जय. समजर दसकडा बघ खाली. चप्पल निघली. पाय दसकडा उसून घ्यायची. चप्पल काय ते आता कुठून घेऊन जा. वड मला पाचशे. घ्यावर जाऊ द्या. रिवर्स घ्या. रिवर्स नाही आते हम. लय जड झालं भाऊ. संध्याकाळी हात पाय दाबून जातात ना.
जाऊ सरळ. पुरीचं टेन्शन जोर लगाके हायच्या. चला 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 भिंगर. चल कुठे कर चालू. कुठेचा आवाज आल्यावर आवाज येईन का त्याचा? हा, चल करू. आवाज नाही येत. आवाज नाही आएगा. दोघी खेळत होते ना आता. बिंगव चल बिंगव चक. दोघी कुठे गेली? हा गोलू पांडव गोलू पांडव गोलू पांडव गोलू पांडव.